तुम्ही पण कंटाळता का हो तांब्याची भांडी घासून? असं वाटतं ना की हात फिरवला की काहीतरी जादू झाली पाहिजे आणि पटकन तांब्याची भांडी स्वच्छ झाली पाहिजे. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर काय करायचं, नेहमी आपण जी पितांबरी वापरतो ना तीच पितांबरी घ्यायची, पण त्या पितांबरीमध्ये ना आपण लिंबाचा रसाचा वापर करणार आहे. तर त्याच्यामध्ये एकही थेंब पाणी वापरायचं नाही आणि ती पावडर आहे फक्त लिंबाच्या रसामध्येच भिजवून घ्यायची आणि ती जी पेस्ट बनते ना ती पेस्ट आपल्याला भांड्यांना लावून घ्यायची, आतून बाहेर सगळीकडून लावून घ्यायची आणि थोड्या वेळासाठी ती भांडी तशीच ठेवून द्यायची. म्हणजे किमान 5 ते 10 मिनटं ती भांडी तशीच ठेवून द्यायची आणि त्यानंतर ती भांडी घासायला घ्यायची. आपल्याला जास्त फोर्स पण लागत नाही ती भांडी घासायला. तुम्ही नॉर्मली हात फिरवलं ना तर ती भांडी एकदम चकाचक निघतात, त्याच्यावरती अजिबात डाग राहत नाहीत. आणि जेव्हा तुम्ही भांडी ती स्वच्छ घासून घ्याल ना त्यानंतर लगेच वॉश करून घ्यायची आणि वॉश करून झालं ना स्वच्छ एका कापडाने पुसून घ्यायची. नाहीतर काय होतं, त्याच्यावरती पाण्याचे थेंब तसेच राहिले ना तर त्याच्यावरती तसेच डाग पडतात मग परत काळे काळे. त्यामुळे हे न विसरता करायचं. आणि नॉर्मली काय होतं बघा, आपण जेव्हा साध्या पितांबरीने भांडी घासतो ना त्याच्यामध्ये पाणी घेऊन, तर बघा आपली बोटं नखं किती काळे पडतात ना. तसं तुम्ही जर पितांबरीमध्ये तुम्ही लिंबाचा रसाचा वापर केला ना तर तुम्हाला तसं अजिबात काही जाणवणार नाही. तुम्ही माझी बोटं बघू शकता, म्हणजे माझ्या नखाला किंवा बोटाला कुठं दिसते का तुम्हाला काळं असं पडलं बघा, चिरा पण नाही पडलेला अजिबात. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.